जगणार आहोत, जिथे भावेश भुयाळ आहेत 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण असताना आज मात्र इतिहास रचलाय. समोर सचिन पडवळे आणि मयूर साबळा सारखे 2 दिग्गज फलंदाज होते, परंतु मला फरक पडत नाही. मी लढणार, मी नडणार, मी जिंकणार, मी सामना गाजवणार, मैदान गाजवणार. माझं वय कमी आहे परंतु माझं टॅलेंट मोठं आहे. प्रतिभेने शृंगारलेला भावेश भुयाळ आणि त्याचा सन्मान झालाय गुरु गोवारी या स्पर्धेच्या सन्मान्य विशेष अतिथी यांच्या शुभ हस्ते. आमच्या पाहुण्यांना अगदी स्टेज पासून टॉस बॉक्स पर्यंत घेऊन जाण्याचं आणि आणण्याचं कार्य गुरु जाधव सकाळपासून करतात. खूप सुंदर पद्धतीने पाहुण्यांना सन्मान कसा दिला जातो हे गुरु जाधव यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. तिसऱ्या सामन्याला होते सुरुवात. स्मॅश केलेला आहे ऑफ साइडला. प्रदीप हो चुकी घडली. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. चेंडूला गॅदर करत असताना थोडस बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी विस्कळीत झाला आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल चौकार. अविनाश राजू पवार डिंग डॉंग या टोपण नावाने त्यांची ओळख आहे. पालघर जिल्ह्यातील भरपूर मैदानं गाजवलेले आहेत. एक नामचीन सुविख्यात सुप्रसिद्ध दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून अविनाश पवार यांना ओळखलं जातं. फुलटॉस आहे ऑन साइडला. फक्त दिशा दिले. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. अविनाश पवारचा वार जोरदार, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, असरदार, सदाबहार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. 3 चेंडूंमध्ये 2 चौकार. अनिल गणेशकर चांगला खेळाडू आहे परंतु फुलटॉस जर दिले तर अविनाश सारखा खमक्या फलंदाज सोडणार नाहीये. 8 धावा परिपूर्ण. यावेळेस टप्पा चांगला आहे. निर्धाव चेंडू आपण पाहू शकलात. आमच्या VIP डायसवर हेमंत गुवारी पुन्हा एकदा स्थानापन्न या स्पर्धेचे खजिनदार आणि खूप सुंदर आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कमिटीचा सार्थ विश्वास त्यांनी जिंकलाय. फटका फसलेला आहे. प्रदीप पुंजारी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. ब्रँड ऑफ मनोर रईस पाडा. अविनाशने या मॅच मध्ये देखील थोडीशी घाई केली. 2 चौकार आले होते. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या मोहामध्ये तंबूच्या आश्रयाला परतला जातोय. थोडंसं थांबून खेळण्याची गरज आहे परंतु ते होत नाहीये. धावसंख्या मात्र स्थिरावलेले आहे 8 या अंकावर. पहिल्या षटकातील अधिकृत असे 5 चेंडू परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर क्षेत्ररक्षण प्रदीप पुंजारे यांच्या माध्यमातून. क्लास फिल्डिंग. ऋतिक जाधव ब्रँड ऑफ दुकटन ऑन स्ट्राइक. वाव, बॅक टू बॅक विकेट्स. याआधी बॅक टू बॅक बाउंड्रीज आपण पाहिल्या परंतु कमबॅक केलंय अनिल गणेशकर ब्रँड ऑफ 10 यांच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजीचं हे पृथक्करण. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 8 धावा फलकावर परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही बघा कल्पेश भोईर यांची मेहनत. तिथे बॅटिंग क्रीज अगदी यष्ट्यांना जल प्रदान केलं जात आहे. ही मेहनत फक्त 2026 मध्ये नाही, तुम्ही 2025चा कॅलेंडर इयर उलगडून बघा. 2024 मध्ये जा, 2023 मध्ये जा, 2022 मध्ये जा. कल्पेश भोईरची मेहनत तुम्हाला बघायला मिळेल. ग्राउंड स्टाफ मधील आणि कमिटी मधील सर्वाधिक महत्वपूर्ण पडद्यामागचा हा हिरो आहे कल्पेश भोईर ब्रँड ऑफ मनोर. खूप मेहनत आहे, खूप मेहनत आहे या स्पर्धेकरिता. 8 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस नव्याने बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत मिस्टर विजय बसवत. चांगला फलंदाज. पार्टनरशिपची नितांत गरज.
कारण 2 झटके लागलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रणय दुमाड आलेले आहेत. ब्रँड ऑफ पोचाडे अष्टपैलू आहे. जितका चांगला फलंदाज तितका चांगला गोलंदाज म्हणून प्रणय दुमाडाची ओळख आहे. खूप सुंदर. या खेळपट्टीची विशेषता आहे, खोलवर टप्प्याचे चेंडू जर तुम्ही रिलीज केले तर फलंदाज अपयशी ठरणार. तिन्ही दिवस साक्षीदार विटनेस बनलेले आहेत. फुलर लाईनचा बॉल होता प्रणय दुमाडाच्या माध्यमातून. अगदी लांब लचक रन अप आहे. शॉन टेट, ट्रेंट बोल्ट, मिचेल स्टार्क सर्वांची आठवण करून देतोय. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू प्रचंड वेगाने निघून चाललाय. क्षेत्ररक्षक मागोवा घेत आहेत. काय विलक्षण एक क्षेत्ररक्षण आहे. रोहित सुरेश मरले, ब्रँड ऑफ कांझे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड वेगाने चेंडू पर्यंत धावत गेले आणि चेंडूला थांबविलं. संघासाठी धावा वाचवण्याचं कार्य करतायत. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये हलकासा बदल. आता अविनाश तंडेल शॉर्ट स्वीपर कव्हर मध्ये गेलेले आहेत. इनफिल्डच्या वरून फटका सजवलाय. डीप स्वीपर कव्हरला या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेला आहे. चौकार येतोय. खूप सुंदर हा फटका मात्र सजवला गेला. क्रिजचा चांगला वापर होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. इनफिल्डच्या प्रॉपर वरून एक्झिक्युशन झालं. 14 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेच्या या बंधनामध्ये सुरेख फलंदाजीचं पृथक्करण लोकेश बसवत, ब्रँड ऑफ वाकडी वसरोळे यांना आपण पाहतोय स्वतः संघ मालकाच्या देखील भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मागील काही वर्षांपासून या STMPL मध्ये. ओहो हो, यावेळेस मात्र दांडी घूल करण्यात आलेले आहे. फर्निचर डिस्ट्रॉइड. लेझर गाइडेड यॉर्कर. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. पोचाडे गावातून येणारा एक यशस्वी अष्टपैलू प्रणय दुमाडा याच्या माध्यमातून यॉर्क लेनचा चेंडू जसप्रीत बुमराह यांची आठवण करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर गोलंदाजी. बघा, इतिहासामध्ये यॉर्क लेनच्या चेंडूंचा देखील खूप चांगला इतिहास आहे. जर आपण 20 वर्ष मागे गेलो तर वकार युनिस सॉलिड पद्धतीने यॉर्क लेनचे चेंडू हाताळायचे. त्या आधीच्या काळामध्ये वेस्ट इंडिजचा संघ फार स्ट्रॉंग होता. त्या काळामध्ये आपण माल्कम डेन्झिल मार्शलला बघायचो, अँडी रॉबर्ट्सला बघायचो, जोएल गार्नर अगदी 6 फूट 8 इंच जबरदस्त गोलंदाजी करायचे. प्रणय दुमाडा सर्वांची आठवण या ठिकाणी करून देतोय. लसित मलिंगा याची काही क्षणासाठी आठवण यावी. शेन बॉन्ड न्यूझीलंड संघासाठी यशस्वी ठरलेला एक गोलंदाज, जबरदस्त वेगवान गोलंदाजी करायचा, त्याची देखील काही क्षणांसाठी आठवण करून देतोय. थंगार असून नटराजनची आठवण यावी. विजय पावले यंदाच्या ISPL मध्ये 32 लाख आणि 60,000 मध्ये सोल्ड झालेला क्रिकेटपटू माझे मुंबई या संघासाठी त्याची देखील आठवण करून दिली जाते प्रणय दुमाडा याच्या माध्यमातून. आदरणीय कल्पेश धानवा यांच्या माध्यमातून सलग 3 चेंडूंमधील 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक आहे. आणि पहिला हकदार सचिन पडवले ठरलेला आहे, ज्यांनी 3 चेंडूंमध्ये 3 षटकार परिपूर्ण केलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये कल्पेशजी धानवा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक उपलब्ध करून दिलं जाईल. आदरणीय पवनजी सावरा नांदगावचे माजी सरपंच तसेच MA वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर सय्यदभाई टेलर यांच्याकडून प्रत्येकी 300 रुपयांचं पारितोषिक 3 चेंडूंमधील 3 षटकार, चौकार आणि विकेट्स करिता आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 16 धावा आहेत फलकावर. 1 वाजल्यानंतर मात्र डीजेला देखील संधी दिली जाईल. समोरच महाविद्यालय आहे आणि त्या कारणास्तव प्रबंध खरं तर निर्बंध लावले जातात आणि त्या निर्बंधांचा शेवट अखेर दुपारी 1 वाजल्यानंतर किशोरजी वायडा आमच्या समवेत जोडले जातील आणि सुरेल संगीताची मैफल आपण ऐकणार आहोत STMPL च्या माध्यमातून. विजय बसवत जर
तीन चेंडू तीन षटकार किंवा तीन चेंडू तीन चौकार विजय बसवत परिपूर्ण करतोय तर आदरणीय धनेश दांडेकर दुकटन यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. टॅप स्ट्रोक आहे. खूप सुंदर पद्धतीने या क्षेत्ररक्षण झालेलं आहे आपल्या संघासाठी. सावध साक्षपी जागरूकतेची भूमिका परिपूर्ण स्वरूपामध्ये दर्शवली जात आहे. षटक क्रमांक 3 मध्ये रोहित मरले आलेले आहेत. 3 षटकांमध्ये 3 वेगवेगळे गोलंदाज समोर येत आहेत. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. वाडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार चौकार. क्षेत्ररक्षण करत असताना हवं तसं योगदान मिळालेलं नाहीये. ती चर्चा आणि विनिमय सध्या मैदानामध्ये घर करतोय. रोहित सुरेश मरले थोडेसे हताश निराश आहेत. जिथे विकेट येऊ शकली असती तेथे चौकार आलाय, परंतु पुन्हा एकदा प्रोत्साहित करतायत क्षेत्ररक्षकाला, ते गरजेचं आहे. 21 धावा फलकावर. रोहितचा पुढील बॉल ऑन साइडला. काय जबरदस्त फटका आहे. डीप स्क्वेअर लेगच्या वरून. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चेंडू द्या प्लीज, विनंती आहे. ग्रेट शॉट. षटकार आलेला आहे. सतीश मोर यांची ही विशेषता राहिलेली आहे. मनगटी फटके फार मोठ्या प्रमाणावरती खेळतात. चेंडू जाऊ द्या, चेंडू जाऊ द्या. (27) 27 धावा झालेल्या आहेत. झेल सुटल्यानंतर एक षटकार देखील आलाय. सतीश मोरला मिळालेलं जीवनदान. यावेळेस डबल माइंडसेट मध्ये सजवलेला फटका. प्रदीप पुंजारी महत्वपूर्ण 2 झेल टिपलेले आहेत. (27) 27 धावा झालेल्या आहेत. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी दळवी साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. स्पर्धेचे VIP गेस्ट आहेत आणि या मुख्य क्रीडा मंचावरती सरांचं संपूर्ण STMPL कार्यकारिणीच्या वतीने मनापासून स्वागत. STMPL मध्ये कमलाकरजी दळवी यांचा संघ आपण पाहिला होता. खरं तर किंग शिवाजी कित्येक वर्ष या संघाची उभारणी. सरांचं मनापासून स्वागत आहे. समवेत आदरणीय काळूरामजी भोईर, माजी सरपंच महोदय, वाकडी बसरोली विभाग, सरांचं देखील अंतःकरणापासून आम्ही स्वागत करीत आहोत. स्पर्धेचे अध्यक्ष प्रशांत शिवराम गोवारी यांचे सासरे बुवा आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेला आवर्जून जे भेट देत आलेले आहेत आदरणीय काळूरामजी भोईर, माजी सरपंच महोदय, सरांचं देखील मनापासून स्वागत आहे. वेलकम सर. आपण आलात, या स्पर्धेला शोभा आलेल्या आणि आपल्या उपस्थितीने या स्पर्धेची शोभा एका असीम उंचीवरती पोहोचते, त्याबद्दल मनपूर्वक आभार. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 29 धावा सद्यस्थितीमध्ये आपल्याला फलकावरती परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी बसरोळी.
6व्या क्रमांकावरती अजित पाणेरा आलेला आहे. भरपूर दारोमदार आता या खेळाडूवरती असणार. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय कमलाकरजी दळवी माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा शुभ सन्मान करण्याकरिता अध्यक्ष महोदय आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी आपणास विनंती आहे आपण सरांना सन्मानित करावं. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि भारताची संस्कृती जगासमोर आदर्श. प्रभू श्री रामांना आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने दिवसा मात्र राज्याभिषेक घोषित करण्यात आला होता आणि ऐन रात्री वनवास सोपवण्यात आला. परंतु प्रभू श्रीरामाने एवढंच सांगितलं, ना पिता दोषी ना माता दोषी, येथे दोष फक्त माझ्या कर्माचा आहे. इतकी उच्च विचारसरणी फक्त भारतीय संस्कृतीमध्येच तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि त्याचं खूप सुंदर उदाहरण अतिथी देवो भव आदरणीय सन्माननीय कमलाकरजी दळवी यांचा शुभ सन्मान होतोय. माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच किंग शिवाजी संघाचे संघमालक सरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय काळूरामजी भोईर वाकडी वसरोळी विभागातील एक बहुआयामी राजकीय वलय प्राप्त व्यक्तिमत्व, सरपंच पद ज्याने भूतकाळामध्ये भूषवलेला आहे. आणि ह्या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी अध्यक्ष महोदयांचे सासरे बुवा खूप प्रेम त्यांनी या स्पर्धेवरती दाखवलेला आहे. फक्त 2026 मध्ये नाही तर मागील 7 ते 8 वर्षांमध्ये सातत्यपूर्ण रीतीने या स्पर्धेला आवर्जून सन्मानाने पूर्वक भेट देणारं हे व्यक्तिमत्व आहे. मी विनंती करेन या स्वागत सन्मानाकरिता आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं. खूप खूप स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल मुख्य VIP डायसवर आदरणीय सन्माननीय काळूरामजी भोईर स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. भारतीय संस्कृतीचं यथोचित पालन. मोगलांची सुभेदारीने आणून ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांसमोर, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी फार सुंदर उद्घोषणा केली, अशीच असते आमची माता सुंदर रूपवती, तर आम्ही झालो असतो सुंदर वदले शिवछत्रपती. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता. हे भारतीय संस्कृतीचे संस्कार आहेत आणि त्याचं खूप चांगलं पालन सध्या STMPL करते. काळूरामजी भोईर यांचं यथोचित असं स्वागत आहे. आता वळूयात आपण मॅचच्या दिशेने, जिथे धावांची टोटल जाऊन पोहोचलेले आहे प्रोग्रेस कार्ड वरती 31 या अंकावर. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तामसे एक्सप्रेस रोहित वनगा सद्यस्थितीमध्ये गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा. परंतु चौथ्या षटकाची सुरुवात ही पूर्णतः इकॉनॉमिकल आहे. रोहित वनगाच्या माध्यमातून 3 चेंडू त्याने हाताळले, केवळ 2 धावा खर्च करून एक गडी गारद केलेला आहे. प्रतिस्पर्धी 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी संघाला शांत ठेवण्याचं कार्य तो करतोय. मैदान गाजवतोय. बहारदार गोलंदाजीच्या बळावर आपल्या गोलंदाजीची धार समोरच्या संघाला दर्शवून देतोय. खूप चांगली झडप टाकतोय. न्यू मॅन मिस्टर किरण बसवत, स्वतः हा संघ मालक. रोहित वनगा सॉलिड बॉलिंग सुरू आहे. तामसे एक्सप्रेस षटकातील पुढील बॉल घेऊन स्टीअर केलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूप सुंदर आपण पाहतोय. संघाकरिता क्षेत्ररक्षकांची भूमिका उल्लेखनीय असते. मयूरच्या माध्यमातून संघासाठी धावा त्याने वाचवल्या आहेत. प्रॉपर डीप स्क्वेअर लेग मध्ये अगदी सीमारेषेच्या समीप मयूर उभा आहे आणि जी भूमिका त्याच्याकडे सोपवली ती पार देखील पाडतोय. ओहो हो क्या बात आहे. मिडल स्टंप आणि त्या स्टंपला पाठवलेला आहे वॉक साठी. दर्जेदार स्वरूपात गोलंदाजीचं पृथक्करण राहिलेलं आहे. व्हॉट अ मॅजिकल बॉलिंग, ऍब्सोल्युटली प्लेड ऑन.
पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर सिंगल, पाचव्या चेंडूवर विकेट. तामसई एक्सप्रेस रोहित वनगाने अफलातून गोलंदाजीचं पृथक्करण केलेलं आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू, गती देखील जबरदस्त आहे. रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा रोहित वनगा. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आल्या होत्या, परंतु या चौथ्या षटकामध्ये धावसंख्येवरती निर्बंध लावण्यात आलेले आहेत. खूप सुंदर गोलंदाजी. 8व्या क्रमांकावरती उगम जाधव आलेले आहेत. STMPL 2026 मध्ये ज्याने एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत या 9व्या हंगामामध्ये उगम जाधव यांची आपण पाहिलेले आहे. फलंदाजीमध्ये ते काय करणार, कशा प्रकारचं प्रदर्शन संघासाठी दर्शन देणारे बघण्यासारखं आहे. वन्स अगेन बॉलर तयार. फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बिटवीन द गॅप्स खेळलेला आहे. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलेला आहे. उगम जाधवचा प्रभाव हा प्रगल्भतेने वाढत चाललेला आहे. STMPL 2026 मध्ये अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 9च्या सरासरीने 36 धावा 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय महेशजी तांबडा उपस्थित झालेले आहेत. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आदरणीय मधुकरजी दापशे, आपलं देखील मनापासून स्वागत. स्पर्धेचे दाते आहेत. प्रत्येक वर्षामध्ये स्पर्धेला फुल न फुलाची पाकळी मधुकरजी दापशे यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. आदरणीय विनोदजी पराड आपल्याला पाहायला मिळत आहेत. यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते. औंढाणी गावाचं हे आभूषण आपल्या सुपुत्राच्या नावाने तब्बल 11,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेसाठी त्यांनी सौजन्य केलेला आहे. विनोदजी पराड, जेथे कमी तेथे आम्ही, हे ब्रीदवाक्य त्यांनी जोपासलेलं आहे. मागील 9 हंगामांमध्ये मनापासून स्वागत. त्यांच्या साथीने विलासजी गाटाळ, केव ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक आणि संघ मालक. आज जरी त्यांचा संघ नसला तरी देखील स्पर्धेसाठी आवर्जून आपल्या आदिवासी समाज बांधवांचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. कारण विलास गाटाळ यांना ठाऊक आहे जिंकणारा हा आदिवासीचा, आणि त्या अनुषंगाने त्या दृष्टिक्षेपातून त्यांचं देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मनापासून हार्दिक स्वागत. काळूरामजी भोईर यांची विशेष उपस्थिती. एक राजकीय वलय प्राप्त बहुआयामी व्यक्तिमत्व, वाकडी वसरोळी विभागाला लाभलेलं हे आभूषण कोहिनूर. त्यांच्या साथीने कमलाकरजी दळवी साहेब आहेत. जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्यांनी माझी सदस्यपद भूषवलेलं आहे. चांगले क्रिकेटर. सुरेख स्वरूपामध्ये रायझिंग चेंडू मात्र या ठिकाणी हाताळलेला आहे. विलास गडाल यांच्याबद्दल आणखीन चर्चा करणं गरजेचं आहे. फक्त या स्पर्धेअंतर्गतच नाही तर स्पर्धा सुरू होण्याच्या 15 दिवस देखील आधी दररोज येणार, मैदानाची पाहणी करणार, कशा पद्धतीने मैदान आपण सुधारवू शकतोय यासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. प्रचंड मेहनत घेतलेली आहे. विलासजी गाटाळ, आपल्या कार्याला सलाम आहे. या समालोचन कक्षामधून खूप चांगलं कार्य आपल्या समाजातील खेळाडू घडवण्याकरिता आपण करतायत. यापुढे देखील होत राहील आणि आपल्यापासून अनेकांनी देखील आदर्श घ्यावा हीच सदिच्छा आहे. 38 धावा फलकावर 38. रोहित सुरेश मरले, मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर सीझन 9. 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. ग्राउंड शॉट डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण बघा, क्षेत्ररक्षण मयूरच्या माध्यमातून खूप सुंदर स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. मागील 2 षटकांमध्ये धावांचा जो आलेख आहे तो थोडासा खाली आलाय. खूप सुंदर आणि या दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण झालेलं आहे. रोहित वनगा आणि रोहित मरले या दोन्हीही गोलंदाजांकडून धावसंख्येवरती ब्रेक लावण्यात आलाय. चांगला चेंडू होता. लेग बाईचे संकेत विरल नायर सरांच्या माध्यमातून दर्शविले जातात. पहिलं सत्र सुरू आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूने आपण पाहू शकाल मुख्य प्रांगणामध्ये 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी संघ फलंदाजी करतोय, तर त्यांच्या विपक्षामध्ये जाणता राजा 10
या संघाला क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहू शकतायत. पहिल्या सत्राचा खेळ प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या सत्रातील 5 षटकं समाप्त झालेले आहेत. 41 धावा फलकावर सजलेल्या आहेत. आदरणीय काळूरामजी भोईर साहेब, वाकडी वसरोळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून माजी सरपंच महोदय आणि या स्पर्धेचे विशेष सन्माननीय विशेष अतिथी यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. आदरणीय काळूरामजी भोईर साहेब यांच्याकडून 2000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. आदिवासी मनोर प्रीमियर लीग सीझन 9 करिता त्यांच्या शब्द फुलांनी खूप खूप आभार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता बघा. पंच सांगतायत की चेंडू रिलीज केल्यानंतर जर माझ्या समोर तुम्ही राहणार तर मी डिसिजन कसा काय देणार. या गोष्टीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. चेंडू रिलीज केल्यानंतर जर तुम्ही पंचांच्या अगदी समोर उभे राहिले तर ते परीक्षण करू शकणार नाहीयेत. यामध्ये सुधारण्याची प्रचंड आवश्यकता आहे. स्पर्धेमध्ये सहभागी गोलंदाजांना या गोष्टीची नोंद घ्यावी लागेल. 43-43 धावा कंप्लीट. लॉफ्टेड स्ट्रोक आहे आणि या सत्रातील तिसरा जल परिपूर्ण केलेला आहे प्रदीप पुंजारी. एकही जल तो सोडत नाहीये. खूप चांगली भूमिका आहे क्षेत्ररक्षक म्हणून. ब्रँड ऑफ मनोर रईसपाडा प्रदीप पुंजारी एकाच सत्रामध्ये 3 महत्वपूर्ण जल त्याने परिपूर्ण केलेले आहेत. आदरणीय महेशजी तांबडा स्पर्धेकरिता 2000 रुपयांचं बहुमूल्य योगदान वाडा खडकोनावरून बिलॉंग करतात. प्रचंड प्रेम दर्शवलेलं आहे. सचिन पडवळे यांचं 500 रुपयांचं पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. आदरणीय कल्पेश धानबा यांच्याकडून 3 चेंडूंमधील 3 षटकारांकरिता 500 रुपये जाहीर करण्यात आले होते आणि सध्या ऑन स्क्रीन आपण या पारितोषिकाचं वितरण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स सचिनजी पडवळे. रोहितचा पुढील बॉल. गुड बॉलिंग. खूप सुंदर हे षटक आणि हा स्पेल देखील राहिलाय. प्रदीप पुंजारी मॅन इन फ्रेम. बहारदार स्वरूपाचं क्षेत्ररक्षण सातत्यपूर्ण रीतीने आपल्या संघासाठी करत असताना पाहायला मिळतात. या आधीच्या षटकाचा विचार जर आपण केला तर रोहित वनगा यांनी केवळ आणि केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. समवेत 2 विकेट्स. सातत्यपूर्ण गोलंदाजीचं दर्जेदार पृथक्करण रोहित वनगाच्या माध्यमातून. शॉर्ट स्वीपर कव्हर झोन मध्ये खूप चांगली मेहनत, कठोर परिश्रम रोहित सुरेश मर्ले घेतात. एका क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून चांगली फिल्डिंग झाली जाणता राजा टेंट संघाने. या सत्रात फिल्डिंगच्या माध्यमातून काही धावा जरूर वाचवलेल्या आहेत. रोहित वनगा राईट आर्म अराउंड द विकेट. लवली बॉलिंग. अतिशय दर्जेदार, उपयुक्त, कारगर आणि कमरतोड स्पेल हाताळलेला आहे रोहित वनगाने. जाणता राजा टेंट संघाकरिता पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर झालाय. विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य हे समोर सेट करण्यात आलेलं आहे. मधुकरजी दापशे या स्पर्धेकरिता तब्बल 1100 रुपयांचं भरघोस आर्थिक सहाय्य त्याने देखील उपलब्ध करून दिलेलं आहे. महेशजी तांबडा तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. विनोदजी पराड तब्बल 11000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. काळूरामजी भोईर तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य सध्या मुख्य VIP डायस वरती उपस्थित आहेत. विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य जाणता राजा 10 या संघासमोर सेड आहे. चला यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील मॅच नंबर 4 गुरोडा किंग 11 विपक्ष मोरिया फायटर. दोन्ही संघाचे आयकॉन या आपण मुख्य टॉस बॉक्सच्या दिशेने
वळत मॅचच्या दिशेने सलामीवीर दोन फलंदाज आहेत. एका बाजूने रोहित सुरेश मर्ले आणि त्यांच्या साथीने मिस्टर साई भोईर. खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार आलेला आहे. अजित पानेरा षटकातील पुढील बॉल घेऊन फुल टॉस दिलाय. पंच दर्शवतायत नो बॉल. कमरेच्या वर विमर वन आणि त्या कारणास्तव आता मात्र दंडित करण्यात आलेला आहे गोलंदाजाला. फ्री हिटचे संकेत आहेत. 9 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. फ्री हिटचा बॉल सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल. वाईड इस्ट लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या सेंटरला सजवलेला फटका. डीजे ऑपरेटर आपल्या माहितीसाठी 1 वाजत आलेला आहे, त्यामुळे मायक्रोफोनचा देखील आवाज वाढवा आणि डीजे देखील आता ऑन करा. आपण काही निर्बंध नाही आहेत. शॉट बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये एक्झिक्युशन आहे. टार्गेटचा विचार जर आपण केला निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये ॲक्युरेट 47 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे आणि तेथे पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. 11 रन्स विदाउट लॉस. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा करायच्या आहेत. STMPL आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ, ज्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी दळवी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी, आपण यावं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. कटर बॉलर ऋतिक जाधव बॉलिंग ट्रॅकवर. खूप छान पद्धतीने चेंडू हाताळलेला आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू कट होणं ही स्पेशालिटी आहे. प्रत्येक गोलंदाजाची काही ना काही विशेषता असते. तशा पद्धतीने चेंडू कट करण्यामध्ये माहिर महीन खेळाडू म्हणून ओळखले जातात ऋतिक जाधव. दुकटन प्रीमियर लीग मधील एक जबरदस्त खेळाडू. प्रत्येक वर्षामध्ये भरीव अशी कामगिरी ते करत आलेले आहेत. नाणेफेकीची प्रक्रिया दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत. ऋतिकचा पुढील बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने सजविला गेलाय. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. या सामन्यामध्ये अगदीच आपल्या लौकिकाप्रमाणे फलंदाजी करतोय मिस्टर साई भोईर ब्रँड ऑफ गोवाडे. टॉस त्या ठिकाणी केला जातोय दोन संघांमध्ये. आजच्या दिवसातील चौथा सामना कुरोडा किंग 11 वर्सेस मोरिया फायटर. सुपर बॅटिंग साई भोईर ब्रँड ऑफ गोवाडे. स्लॅश केलं होतं चेंडूला. क्षेत्ररक्षकाने झेल कंप्लीट केलेला नाहीये. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या बाजूने झुकवलंय. कुरोडा किंग 11 या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गुरु जाधव स्पर्धेचे सल्लागार, यांचे मनापासून आभार. खूप चांगलं कार्य ते करतायत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये 16 धावा झालेल्या आहेत. चौकार येत आहेत. सिंगल डबलचं रोटेशन सुरू आहे. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या सुरक्षित उंचळीमध्ये निघून जातोय. अविनाश राजू पवार ब्रँड ऑफ आलोली यांचं सुरेख एसटी रक्षण आपण पाहतोय. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. बॅक टू बॅक निर्धाव आलेले आहेत ऋतिक जाधव. अशाच प्रकारे गोलंदाजी करत राहावं लागेल. या सामन्याची ती आवश्यकता आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलेले आहेत. पावलांचा खूप चांगला वापर. क्षेत्र रक्षक मात्र त्या ठिकाणी प्रचंड चुकी करतात. आणि तत्पूर्वी 2 धावा पळून परिपूर्ण केलेल्या आहेत रोहित सुरेश मर्ले आणि त्यांच्या साथीने साई भोईर या दोन्हीही फलंदाजांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त एकेर झालेला आहे. 18 धावा आहेत फलकावर. ऐकूयात आपण डिस्क जॉकीला. येऊयात तिसऱ्या षटकामध्ये. क्रिकेटची गाजू लागली पालघर जिल्ह्यामध्ये मनोर गावामधील क्रिकेटची गाजू लागली. आदिवासी प्रीमियर लीग आपली आदिवासी प्रीमियर लीग.
आदिवासी प्रीमियर लीग आपली आदिवासी प्रीमियर लीग 18 धावा आहेत फलकावर. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. विजयासाठी 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट 7-7.5च्या घरामध्ये. पंच दर्शवित असताना वाईट बॉल. विरल नायर यांचा इशारा. अजित पाणेरा षटकातील पुढील बॉल घेऊन. हा चेंडू चांगला होता. खोलवर टप्प्याला तुम्ही जेवढं जास्त प्राधान्य देणार तेवढे जास्त यशस्वी ठरणार. बघा, प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मैदानाची स्थिती ओळखता आली पाहिजे. या मैदानाला काय हवंय, खेळपट्टी कशी रिॲक्ट करते. एक गोलंदाज या नात्याने फलंदाजाचा स्टान्स रीड करणं, भरपूर काही गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये या चेंडूला स्टॉप करण्यात आलेला आहे. हा सामना जर बनवायचा असेल तर विकेट्स घ्यावे लागतील. आतापर्यंत नाबाद जिंदाबाद एकच घोषणा दिली जाते. एकही गडी गारद करता आलेला नाहीये. ओ हो, हे काय घडलं. दोलायमान स्वरूपाचं हे प्रदर्शन. खरं तर क्षेत्ररक्षक दर्शवतोय की जे खास खळगे आहेत आउटफील्ड मध्ये त्यावरती चेंडू जाऊन आदळला आणि माझ्या समवेत लपन डाव तो घडलेला आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे. 25 धावा, 25 कंप्लीटेड. गोलंदाजी चांगली झाली परंतु क्षेत्ररक्षकांची साथ या मॅच मध्ये मिळालेली नाहीये. न खसता न डगमगता खेळावं लागेल. आपण धावा डिफेंड करू शकतोय, आपण जिंकू शकतोय. समोर कोणताही फलंदाज असो काही फरक पडत नाहीये. ही भूमिका प्रचंड आवश्यक असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणखीन एक सिंगल येणार. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोली संघाचा आयकॉन खेळाडू अजित पानेरा याला काहीतरी वेगळं करावं लागेल. विजेते कधीही वेगळ्या गोष्टी करत नसतात परंतु प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. हे वाक्य आचरणात आणावं लागेल. सातत्यपूर्ण रीतीने वाईड यॉर्क, जुसी हाफ वॉली स्वरूपातील चेंडू परंतु क्षेत्ररक्षण तो चिंतेचा विषय ठरलाय. येथे स्वैर फेकी झाली. गरीबे में आटा गिला. अंथरूण जर छोटं असेल तर पाय पसरताना विचार नेहमी करावा लागतो. धावा कमी झाल्या पहिल्या सत्रामध्ये. सद्यस्थितीचा विचार जर आपण केला तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 28 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. विजयासाठी 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 19 धावांचं लक्ष समोर राहिलेलं आहे. सध्या जाणता राजा 10 संघाकडे मोमेंटम आहे. पाण्याची सुव्यवस्था केली जाते मुख्य प्रांगणामध्ये आणि येथे फलंदाज चांगलं करतात की पाणी अगदी खाली बसून पित आहेत. हे आवश्यक आहे. मानवी शरीरामध्ये एकंदरीत 72,000 नाड्या आहेत, 208 हाड्या आहेत, 630 स्नायू आहेत. परंतु सर्वांना मेंटेन करायचं असेल तर अविभाज्य घटक पाणी आहे. माणसाची निर्मिती देखील पाण्यापासूनच झालेली आहे. जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच माणसामध्ये देखील आहे. 71% पाणी सध्या आपण पाहू शकाल. मानवी शरीरामध्ये देखील तेच कार्य. परंतु तेव्हा जेव्हा तुम्ही जलप्राशन करता रक्ताभिसरण सुसाट वेगाने होत असतं आणि त्या अनुषंगाने जलप्राशन खाली बसून करणं फार गरजेचं आहे. बघा, वैज्ञानिकांच्या मते मानवी शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत त्यांची लांबी जर तुम्ही पाहिली तर पृथ्वीला 3 प्रदक्षिणा परिपूर्ण होऊ शकतायत. हे अगदी थक्क करणारं वास्तव आहे. पहिला झटका लागलेला आहे जाणता राजा 10 संघाला. घेऊयात एक छोटासा ब्रेक. येऊयात पुन्हा एकदा.
प्रीमियर लीग करिता एक खास गीत गायलं गेलंय. रोशन रावते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आणि त्यांचा आवाज आपण ऐकू शकलात. अतिशय सुश्राव्य असं हे गीत आहे. रिस्पेक्ट दिलेला आहे. खूप छान रीतीने या सिंगलचं एक्झिक्युशन त्या ठिकाणी आपण पाहू शकला. तो हो पुन्हा एकदा स्क्वायर पैकी नजर हटी दुर्घटना घटी. आतापर्यंत या सत्रामध्ये 2 वेळा हा किस्सा घडलेला आहे. थोडीशी चल बिचल आहे. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळीमध्ये ती चल बिचल थांबवणं गरजेचं आहे. 3/0 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. अवघ्या 17 धावांचं लक्ष आता समोर राहिलंय. ऋतिक जाधव षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबविलंय ऋतिक जाधवने. बघा चेंडू आणि धावांमध्ये जास्त तफावत नसली तरी देखील आपण धावा डिफेंड करू शकतोय. हा सार्थ विश्वास स्वतःवरती ठेवणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. यॉर्क लेंथ सुपर डिलिव्हरी बाय ऋतिक जाधव. खूप चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण. क्षेत्ररक्षण जर खराब झालं नसतं तर ऍटलिस्ट 5 ते 6 धावा वाचवता येऊ शकल्या असत्या. सध्या 31 झालेल्या आहेत परंतु येथे 23 ते 24च आपण पाहिल्या असत्या जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या संघाकडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल परिपूर्ण केलेला आहे ऋतिक जाधव यांनी. रोहित सुरेश मरले यांना मात्र परतावं लागेल. झटका लागलेला आहे जाणत्या राजा 10 संघाला. सामन्यामध्ये अजूनही भरपूर आशा अपेक्षा अभिलाषा जिवंत आहेत. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल वाकडी वसरोळी संघाला. 16 धावांची निकड अजून देखील समोर आपल्याला पाहायला मिळते. तेरा चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये आणि अशातच अनिल गणेशकर आलेले आहेत फलंदाजीसाठी. 10 गावातून बिलॉंग करणारा अष्टपैलू पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. तुमच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असेल तर क्रिकेट आणि शिक्षण यांचा खूप सुंदर मेळ तुम्ही घालू शकता. याचं जिवंत ज्वलंत मूर्तिमंत ओजस्वी तेजस्वी प्रत्यक्षदर्शी उदाहरण अनिल गणेशकर ब्रँड ऑफ 10 सध्या फलंदाजीसाठी आलेले आहेत. खूप चांगली लढत. ऋतिक जाधवची गोलंदाजी अफलातून. षटकातील शेवटचा बॉल घेऊन आगलं वेगळं करण्याचा प्रयत्न होता. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचं टेम्पटेशन त्या ठिकाणी आपण अनुभवलं. पंच दर्शवित असताना 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 31 अंकावरती धावफलक स्थिरावलाय. ऋतिक जाधवने केलेली गोलंदाजी सामन्याला कलाटणी देणारी आहे. 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. घेऊयात एक छोटासा ब्रेक. येऊयात मॅच मध्ये. मुकेश दुवारे ईश्वर बरट आहेत लीगचे उपाध्यक्ष. अविनाश पवार अजय दाभाडे सचिन पदाचे दावेदार. सचिन पडवले आपण ऐकू शकतात. योगेशजी जसं हे गीत वाजतंय त्याचा तारपा देखील वाजला पाहिजे. त्याचं एक कारण आहे. रणजीमध्ये सर्वात जास्त विकेट ज्याने घेतलंय त्याचं नाव अशोक डिंडा. तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये जो अधिराज्य करतोय तो भारताचा झेंडा. आणि सध्या संपूर्ण भारत देशामध्ये एकच नाव गाजतंय भिकल्या लाडक्या दिंडा. ज्यांनी तारपा वाजवून पद्मश्री आपल्या नावावरती केलेला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. ही सन्मानाची गोष्ट आहे आणि म्हणून तारपा वाजला पाहिजे. तारपा केवळ मनोरमध्ये वाजत नाही. केवळ महाराष्ट्रामध्ये वाजत नाही. मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्येच वाजत नाही. तो विदेशामध्ये देखील वाजतो. आणि भिकल्या लाडका दिंडा
जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की काका तुम्ही इतके वयस्कर आहात तरी देखील तुमचं आरोग्य आज देखील ताठर आहे, याचं कारण काय? त्याने एकच कारण सांगितलं, लहानपणापासून मी तारपा वाजवतोय, माझं रक्ताभिसरण हे मात्र अगदी सुरळीत त्या तारप्यामुळे झालं. एका बाजूने संस्कृतीला जोपासतायत, दुसऱ्या बाजूने आरोग्याला देखील जोपासतायत आणि तारपा वाजवून पद्मश्री मिळवला. भिकल्या लाडका दिंडा म्हणून तो उल्लेख मी केला की ज्याने रणजीमध्ये 37 विकेट घेतले त्याचं नाव अशोक दिंडा. तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये जो अधिराज्य गाजवतोय तो आहे भारताचा झेंडा. आणि सध्या संपूर्ण मंत्रिमंडळाला ज्याने आपल्या कार्याची दखल घेण्यास भाग पाडलं, तारपा वाजवून पद्मश्री देण्यास भाग पाडलं, त्यांचं नाव आहे आदिवासी समाजाचा बुलंद नारा भिकल्या लाडक्या दिंडा. आता आपण वळूयात मॅचकडे. येथे फटका बसलाय यष्टांच्या मागे. अविनाश पवार यांचा सुंदर झेल मॅच बनवू लागलेला आहे. मॅच होती कुठे, आता ती चाललंय कुठे. क्रिकेटची खासियत आपण पाहत आलेलो आहोत. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होत असतात. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला लढायचंच आहे, प्रत्येक सामन्यामध्ये येऊन चांगलं प्रदर्शन करायचंच आहे. योगेश, आपण 25 वर्ष खेळलेला आहात. जेव्हा तुम्हाला मी प्रश्न विचारला ZPPL मध्ये 25 वर्ष तुमचं योगदान आहे, आजही तुम्हाला मैदानामध्ये जाऊन स्वतःला सिद्ध करावं लागतं. जर सिद्ध नाही केलं तर डगआउट मधून आवाज येतो, अरे काय केलंस. क्रिकेट खूप मोठा लेवलर आहे. विराट कोहलीने जेव्हा 85 शतकं परिपूर्ण केले त्याला विचारण्यात आलं की आता मैदानामध्ये गेल्यानंतर तुझ्या मनात काय विचार येतो. विराट कोहलीने सांगितलं, अजून ही सिंगल कशी घ्यावी हे मला मात्र कळत नाही. क्रिकेटपेक्षा मोठा कोणीही नाही. क्रिकेट खेल नाही है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है, अच्छो का मॅच बनू शकते आणि बनवायला सुरुवात केलंय 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळीने. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 10 आणि धावा करायच्या आहेत 16. उगम जाधव हा रायझिंग स्टार आहे. STMPLच्या 9व्या हंगामाचा उगम जाधव हा हिरो आहे. वाकडी वसरोळीवरून तो बिलॉंग करतोय. याआधी आपण अस्मित सुतारची जी वाटचाल आहे, अस्मित सुतार हा जो हिरा आहे तो STMPL मधूनच आलाय आणि आता त्याच्या वाटेवरती चालत असताना उगम. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये सुंदर एक क्षेत्ररक्षण आहे. अविनाश पवार आता मात्र सक्रिय झालेले आहेत. बघा त्यांचा बॉडी लँग्वेज बघण्यासारखा आहे. परिपूर्णरित्या त्यांना आशा आणि अपेक्षा जागृत झाल्यात की आपण देखील या मॅच मध्ये आहोत. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 15 धावा करायच्या आहेत. उगम जाधव षटकातील चौथा बॉल घेऊन सुरेख गोलंदाजी म्हणून एक कौतुक होत आहे. अंडर 19चा जो कॉन्सेप्ट ठेवलेला आहे याआधी आपण प्रथम बघितला पहिला. आजच्या दिवसामध्ये भावेश भोयाळ या मनोर परिसरातील हिरो ज्याने 6 चेंडूंमध्ये 11 धावा करून दिला नाही. उल्लेख करण्यासारखी गोष्ट ही आहे की समोर मनोर परिसराचा पोलाड होता, सचिनला शांत ठेवला, मयूर सापळाला शांत ठेवला, मॅच जिंकवली. या सामन्यामध्ये उगम जाधव तीच कामगिरी करू लागलाय. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चकमा देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे. अनिल गणेशकर 10 ब्रँडचा ब्रँडेड चौकार. चौकार आलाय. 7 चेंडू आणि 11 धावा. या आधीच्या मॅच मध्ये 6 मध्ये 11 हव्या होत्या, आता 7 मध्ये 11 हव्या आहेत. उगम जाधव खुलवरा टप्प्याचा चेंडू निघून जातोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅनच्या सेंटरला. चेंडू शिल्लक आहेत ॲक्युरेट 6. विजयासाठी धावा करायच्या आहेत 10. प्रेक्षकांनो, टीव्ही बंद नका करू, तुम्ही हा सामना पहा. आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक. आहेत 6 धावा करायच्या आहेत 10. कोणता संघ जिंकणार
11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी की मग जांता राजा 10. आता खेळाडूंना सर्व लक्ष या मॅच मध्ये व्यवस्थित पद्धतीने द्यावं लागेल. पहिला चेंडू फुल टॉस दिलाय ऑन साइडला. चेंडू निघून जातोय. सीमारेषा पलीकडे षटकार आलेला आहे. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे षटकाची, कारण सामन्यामधील हवा निघून गेली. आता 5 चेंडूंमध्ये 4च करायच्या. जबरदस्त बॅटिंग केली. अनिल गणेशकरने प्रभावित करणारं प्रदर्शन केलेलं आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. एखाद्या सराईत गुन्हेगाराला समोर आणल्यानंतर ज्या पद्धतीने पिटाई करतात ना अनिल गणेशकर, तशी पिटाई ते गोलंदाजाची करतात. पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, तुम्ही चुकी करू शकत नाही. फुलटॉस जर दिला तर षटकारच खेचणार. लॉफ्ट केलंय डाऊन द ट्रॅक. विजयावर शिक्का मोर्तब अनिल गणेशकर. वेल डन. दोन्ही संघ हस्तांदोलन करतील. तत्पूर्वी घेऊयात आपण एक डीजे ब्रेक.